लय पावसाचा विषय तर लय खोलच आहे. अलीगड साईडला पाऊस पडत होता आणि तिथनं जरा पुढे गेलं की तिथं सगळं सुकलेलंच होतं. पुढच्या साईडला पाऊसच पडत नव्हता. आई घातले म्हणलं लका. आणि तिथनं परत पुढे गेले की परत होतो पाऊस सुरू झाला. तर नमस्कार मंडळी. नवरात्री जवळ आल्यामुळे आपल्याला पोरांनी पाठवलेलं साऊंड आणि पडदे बघायला. आणि पडद्याचा आणि साऊंडचा विषय बोलायसाठी भावाने आपल्याला डायरेक्ट दुकानाच्या शटरपाशी बोलावलं. आणि तिथला विषय झाला की आपल्याला अजून पत्र्याची पानं पण बघायची होती शेडला. आणि मंडळातले कार्यकर्ते फक्त लोकांना मिरवताना दिसतात, पण त्याच्या आधी केलेले कष्ट कोणाला दिसत नाही. आणि ह्या साईडला येऊन बघतोय तर जरा पण पाऊस नव्हता. लगा म्हणलं पाऊस आपल्यावर खेळतोय का आपण पावसावर खेळतोय. पत्र्याच्या पानापाशी पोचलो, पण पत्र्याच्या पान किती बाय कितीचे घ्यायचे ह्याच्यावर आम्ही नंतर विचारात पडलो, कारण आम्ही विचारूनच आलो नव्हतो की आपल्याला किती मापाची पानं पाहिजेत ती. आणि भूक तर लय लागली होती सकाळपासून फिरून फिरून, म्हणून थांबलो वडापाव खायला. आणि वडापाव खाता खाता त्यांची मिरची असली घाण तिखट होती का नाही, त्या मिरचीने एकदम खतरनाक घामच डायरेक्ट काढला. बेकार विषय झाला तिथे. आणि भावाने डायरेक्ट एमटीला ऑटो सिस्टम टाकून ठेवली, डायरेक्ट रेस्ट याची गरजच लागत नाही. आणि जाता तर तुम्ही पण लाईक करून जावा, कारण फुकटच असते लाईक. तर चला नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. बाय बाय.